श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर गाईज आज सकाळी मी असं सॉक्स घातलं होतं म्हणून ना ओवीची नाटकी माझ्या पाठीमागच फिरत फिरत होती आणि असं काहीतरी माझ्या सॉक्सला हात लावायचा. ओवी मला तर सोडणं झाली होती. मला भरपूर कामं पडली होती आणि ही माझ्या पाठीमागच येत होती. मी एवढी लपून बसले पण ती माझी काही पाठीमागे यायचं काही थांबेना झालं. त्यानंतर मग मला भांडी घासायचं होतं. मग भांडी वगैरे क्लीन करून घेतली आणि खूप थंडी होती त्यामध्ये तसंच क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर घरात आली होती. आईने इकडे लादी पूर्ण क्लीन करून टाकली होती. आज गुरुवार होता ना म्हणून. त्यानंतर मला ओवीला खाऊ चारायचा होता. ओवीला खाऊ वगैरे चारून घेतला आणि स्वयंपाक बनवायचा होता. त्यासाठी मी लसूण वगैरे सोलून घेतला कारण मला मेथीची भाजी बनवायची होती. मी रात्रीच निवडून ठेवली होती कारण आहोला खूप आवडते आणि त्यांना पटकन स्वयंपाक बनवून द्यायचा होता आणि आईंचा आणि बाबांचा उपवास होता म्हणजे गुरुवार होता आणि आम्हाला तिघांनाच फक्त स्वयंपाक बनवायचा होता म्हणून मी चपाती आणि भाजी करायला घेतली होती आणि आईंना शाबू पण करायचा होता. सो असं त्यात गाईज इकडे मी रात्री भाजी वगैरे निवडून घेतली होती रात्रीचं. मग त्यानंतर तिला कट करून घेतली पूर्ण आणि स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर भाजी बनवायला घेतली आणि खरी तरी मला अजून चपाती बनवायची होती आणि आज पूजा होती म्हणजे शेतामध्ये ना मावशीच्या रोपं लावायची होती आणि तिथं मला पूजेला बोलवलं होतं. मग तिथं पूजा करण्यासाठी मी जाणार होते म्हणून पटपट मी चपात्या करून घेतल्या. नंतर मला आहोने बाहेर आवाज दिला होता. मी तिकडे गेले तर त्यांनी अशी काहीतरी आयडिया केली होती म्हणजे मोबाईल चार्ज करायचं असं काहीतरी केलं होतं आणि मला बोलवलं होतं, दीपू चार्ज झाला म्हणून मोबाईल. म्हणजे तुला पण टेन्शन नाही लाईट गेले की चार्ज करून घे म्हणून. मी म्हटलं हो मला ओवीचं दोघांचं काय चालू होतं. त्यानंतर म्हटलं दोघांचं चालू देत मी जाते चपाती बनवायला म्हणून मी आतमध्ये गेले आणि चपाती बनवून घेतल्या. सगळ्या बायका गेल्या होत्या आणि माझंच वेट करत होत्या. मला मावशीचं सारखं कॉल यायला लागलेलं म्हणून पटपट गेली चालत आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे सांगू का हे शेतातलं हे जे दिसतं ना आमच्या घराच्या पाठीमागचं हे ना पावसाळ्यामध्ये एवढे छान येते की काय सांगायला नको. तर गाईज इकडे मी आले बायकांचं काम चालू झालं होतं. माझंच वेट करत होत्या. त्यानंतर मी आले आणि मी आल्यानंतर मग त्यांनी पूजेला सुरुवात केली होती आणि इकडे काय पूजा चालू झाली होती. मला सर्व बायका म्हणत होत्या की तू एवढा का लेट केला पण काय करणार आज गुरुवार होता आणि त्यात मला स्वयंपाक बनवायचा होता. आई रोज स्वयंपाक बनवतात पण काय करणार आज आईनं काम होतं म्हणून त्यांनी मला स्वयंपाक बनवायला लागला होता. तर हे आहेत हिरव्या मिरच्या म्हणजे लांबड्या जे मिरच्या असतात ना ते मिरच्या आहेत आणि इथं बायकांनी नारळ वगैरे फोडून घेतला आणि त्यानंतर 5 बायकांनी 5 रोपं लावून घ्यायचे असतात म्हणून त्यांनी सुरुवात केली होती 5-5 रोपं लावून घ्यायचे. मग त्यानंतर मग मला पण म्हटलं चला आपण पण लावून घेऊया 5 रोपं आणि पटकन घरी जाऊयात कारण घरी गेल्यानंतर मला अजून आहोंना जेवण द्यायचं होतं आणि त्यानंतर ओवी पण घरी होती. ती राहत नाही कोणाजवळ आणि त्यानंतर आई पण जाणार होत्या. मग घरी कोणच नव्हतं मग मला पण जायचं होतं पटकन म्हणून रोपं लावायला घेतली होती इकडे. मग मी 5 रोपं लावली आणि बायकांनी पण सुरुवात केली होती रोपं लावायला. मी पटपट रोपं लावून घेतली आणि त्यानंतर मला शेतातून जायचं होतं घेऊन कोथिंबीर. मग आमच्या शेतात गेली आणि तिथून मग थोडीशी कोथिंबीर घेतली आणि मस्तपैकी असं कोथिंबीरचं शूट केलं थोडंसं आणि तिथून मग निघून चालले होते घरी. त्यानंतर मला तुम्हाला एक सांगू का हा आहे आमचा शेड म्हणजे हा शेडचं काय आहे काय नाही तुम्हाला तर नक्की सांगणार आहेत पण आत्ता नाही आहे. तर एवढ्या मोठ्या बायकांनी मला कुंकू लावलं होतं की काय सांगायलाच नको एवढं मोठं